शवपेटीचा मृत्यूसंकेत. कधीकधी अशा काही अतर्क्य आणि लोकविलक्षण घटना घडतात की मानवी बुद्धीला त्यांचं आकलन होत नाही. अशा घटनांची मग अद्भुत किंवा गूढ घटना म्हणून नोंद होते. आयर्लंडमध्ये सुरू होऊन पॅरिसमध्ये संपलेल्या अशाच एका अतिशय विलक्षण घटनेची ही चित्तवेधक हकीकत. ही घटना तशी बरीच जुनी, म्हणजे 1893 सालातली आहे. ऑगस्ट महिन्यातला भर उकाड्याचा दिवस होता. आयर्लंडमधल्या काउंटी मेयो परगण्यातील बॅलिनरोब या छोट्याशा शहरात तर विशेष उष्मा जाणवत होता. झगझगत्या सूर्यानं तो सबंध दिवस त्या छोट्या शहराला जणू भाजूनच काढलं होतं. याच शहरात लॉर्ड डफरिन नावाचा एक उमराव विश्रांतीसाठी म्हणून आलेला होता. लॉर्ड डफरिन हा आयरिश उमराव पॅरिसमध्ये राजदूत म्हणून कामाला होता. इतक्या मोठ्या पदावर तो असल्यामुळे त्याच्यामागे असलेल्या कामाच्या व्यापातून मुक्त होऊन काही दिवस कुठेतरी विश्रांती घ्यावी अशा विचारानं तो बॅलिनरोब या शहरात आपल्या एका मित्राकडे आला होता. बॅलिनरोब शहराच्या सीमेवर त्याच्या मित्राची मोठी शेतीवाडी आणि प्रशस्त हवेली होती. हवेलीच्या वरच्या मजल्यावरील एका आरामशीर आणि प्रशस्त अशा खोलीत त्यानं लॉर्ड डफरिनची उतरण्याची व्यवस्था केली होती. त्या खोलीलगत एक सुंदर गच्ची होती. त्या गच्चीवरून आजूबाजूच्या परिसराचं आणि लांबलचक पसरलेल्या शेतीवाडीचं मोठं विहंगम दृश्य दिसत होतं. बॅलिनरोब शहराला उकाड्यानं हैराण करणारा तो दिवस अखेर मावळला. सूर्यास्त झाला आणि पश्चिमेकडून मंद हवेच्या सुखद झुळकी वाहू लागल्या. लॉर्ड डफरिनच्या यजमान मित्रानं त्या दिवशी रात्री चविष्ट भोजनाचा बेत आखला होता. त्या भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर दोघं मित्र हवेलीच्या दर्शनी दालनात काही वेळ गप्पा मारत बसले. गप्पांच्या नादात त्यांचा वेळ कसा गेला ते त्यांना कळलंच नाही. शेवटी बरीच रात्र झाली तेव्हा ते दोघं आपापल्या खोल्यांमध्ये झोपावयास गेले. लॉर्ड डफरिन त्या प्रशस्त हवेलीच्या आपल्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत निजायला गेला. तिथे एक ऐसपैस लाकडी पलंग आणि त्यावर मृदू मुलायम असा बिछाना होता. लॉर्ड डफरिन त्या पलंगावर पहुडला, परंतु काही केल्या त्याला झोप येईना. बाजूला असलेल्या खिडकीतून त्यानं बाहेर नजर टाकली. ती रात्र पौर्णिमेची असल्यामुळे बाहेर सुरेख चांदणं पडलं होतं. त्या चांदण्यात दूरवरचा प्रदेश फार मनोहर दिसत होता. खिडकीतून दिसणारं ते दृश्य बघत लॉर्ड डफरिन आपल्या बिछाण्यात पडून राहिला. झोप येत नसल्यानं या कुशीवरून त्या कुशीवर अशी त्याची एकसारखी चुळबुळ चालली होती. तासामागून तास सरकू लागले. अशातच मध्यरात्र देखील उलटली. लॉर्ड डफरिनचा अद्यापही डोळा लागला नव्हता. त्याची खोली त्या हवेलीच्या वरच्या मजल्यावर असल्यानं तशी हवेशीर होती, पण तो दिवस कहर उन्हाचा गेल्यामुळे तिचं छत तापलं होतं आणि त्यामुळे खोलीत थोडं उकडत होतं. त्या उकाड्यामुळे लॉर्ड डफरिनला झोप येत नव्हती. अखेरीस कंटाळून खोलीलगत असलेल्या गच्चीत थोडा वेळ उभं राहावं अशा विचारानं तो उठला आणि बाहेरच्या गच्चीत आला. ती गच्ची हवेलीच्या दर्शनी भागात होती. गच्चीच्या रुंद कठड्यावर हात टेकून लॉर्ड डफरिन रेलून उभा राहिला. बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं आणि त्या प्रकाशात आजूबाजूचा आसमंत दृग्गोचर होत होता. हिरव्यागार शेतीवाडी पलीकडे पसरलेलं माळरान त्या चंद्रप्रकाशात मोठं सुंदर दिसत होतं. पूर्ण चंद्रबिंब खुल्या आकाशात विलसत होतं आणि त्याच्या प्रकाशात समोरच्या शेताच्या कडेनं खळाळत वाहणाऱ्या ओढ्याचं पाणी चमकत होतं. चोहीकडे एक नीरव शांतता पसरली होती. त्या निस्तब्ध शांततेत चांदण्यात सभोवतालचं दृश्य पाहत लॉर्ड डफरिन मंत्रमुग्ध झाल्यासारखा उभा होता. रात्रीच्या त्या नीरव शांततेत
शेताच्या कडेने वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा खळखळाटच तेवढा ऐकू येत होता. वाऱ्याच्या बदलत्या दिशेप्रमाणे त्या आवाजाची लय बदलत होती. कधी माणसांचा मोठा कोलाहल व्हावा याप्रमाणे, तर मध्येच त्यांची कुजबूज चालू असावी असा, तर दुसऱ्या घटकेला कुणीतरी दुःखानं हुंदके द्यावेत किंवा उसासे टाकावेत अशा तऱ्हेचे चित्रविचित्र ध्वनी त्या खळाळत्या ओढ्यातून येत होते. मध्यरात्रीच्या नीरव शांततेत गच्चीच्या कठड्याला रेलून उभा असलेला लॉर्ड डफरीन समोर दिसणाऱ्या दृश्यात गुंगून गेला होता. त्याच वेळी अचानक एका विचित्र गोष्टीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. समोरच्या शेतवाडी पलीकडच्या माळरानात काही वृक्ष होते. चांदण्यामुळे त्याच्या सावल्या जमिनीवर पसरलेल्या होत्या. त्या वृक्षराजीच्या काळोख्या सावल्यांमधून दूरवरून एक आकृती काहीतरी ढकलत चालत येत असलेली लॉर्ड डफरीनच्या दृष्टीस पडली. मध्यरात्रीच्या त्या आडवेळेला ही कोण व्यक्ती येत आहे या कुतूहलानं लॉर्ड डफरीन दृष्टीला ताण देऊन पाहू लागला. लांब असलेल्या कुरणांमधून ती व्यक्ती पुढे पुढे येत होती. थोड्या वेळानंतर ती जेव्हा बरीचशी जवळ आली तेव्हा एक ढकलगाडी ढकलत ती येत आहे असं लॉर्ड डफरीनला दिसलं. समोरचं गवताळ कुरण तुडवत तुडवत ती व्यक्ती अखेर त्या हवेलीसमोरून जाणाऱ्या रस्त्याच्या निकट पोहोचली. लॉर्ड डफरीनला ती अगदी स्पष्ट दिसू लागली. यांत्रिक पावलं टाकत यावं त्याप्रमाणे ती येत होती. लांबट आकाराची 2 लोखंडी चाकाची हातगाडी ढकलत येणारी ती व्यक्ती म्हणजे एक मजूर आहे असं लॉर्ड डफरीनला दिसलं. त्याच्या हातगाडीवर काय आहे हे तो निरखून पाहू लागला आणि हातगाडीवरली वस्तू जेव्हा त्याला नीट दिसली तेव्हा त्याच्या देहातून एक थंड शिरशिरी निघून गेली. ती वस्तू म्हणजे पूर्ण मानवी देहाकृती मावू शकेल अशी शवपेटी होती. हातगाडी ढकलणाऱ्या त्या अज्ञात माणसाने जोर लावून रस्त्याच्या कडेवरून आपली हातगाडी जेव्हा रस्त्यावर आणली तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या बारीक खडीमध्ये तिच्या चाकांचा खडर खडर असा विचित्र आवाज झाला. पक्क्या रस्त्यावर येताच गडगड गडगड असा आवाज करत ती हातगाडी चालू लागली. काहीच क्षणात ती हातगाडी ढकलणारा तो माणूस ठीक त्या हवेलीसमोरून जाऊ लागला. स्वच्छ चांदणं असल्यामुळे आणि समोरचा रस्ता हवेलीला समांतर असल्यामुळे लॉर्ड डफरीनला तो माणूस अगदी स्पष्ट दिसू लागला. तो माणूस अगदी तरुण होता. त्याचा चेहरा लांबट आणि निमुळता होता. लक्षात राहण्याजोगी गोष्ट म्हणजे त्याचं नाक अतिशय धरधरीत आणि सरळ होतं. त्याचा देह सडसडीत असला तरी पिळदार होता. स्थानिक आयरिश शेतमजुरासारखाच त्याचा अवतार होता. आपल्या दोन्ही हातांनी त्या लाकडी हातगाडीचे दांडे धरून पायांनी नेट देत ती ढकलत तो माणूस त्या हवेलीसमोरून पुढे निघून गेला. रस्त्यावरून खडखडत जाणाऱ्या त्याच्या हातगाडीच्या चाकांचा आवाज दूर दूर जाऊ लागला. लॉर्ड डफरीन दूर दूर जाणाऱ्या त्याच्या आकृतीकडे पाहत अगदी निश्चलपणे उभा होता. पाहता पाहता तो हातगाडीवाला खूप लांब गेला आणि अखेर दृष्टीआड झाला. तो गेला त्या दिशेला लॉर्ड डफरीन काही क्षण पाहत राहिला. मध्यरात्रीनंतरच्या त्या आडवेळेला शवपेटीसारखी अशुभ वस्तू वाहून नेणारा हा माणूस कोण असावा याबद्दल त्याला नवल वाटू लागलं. त्या शहरात कोणाचा तरी मृत्यू झाला असेल आणि त्याच्यासाठी ती शवपेटी तो घेऊन गेला असेल असं त्याच्या मनात आलं. पण समजा जरी कोणी मरण पावलेलं असलं तरी त्याचा दफनविधी हा उद्या सकाळीच होईल. मग आत्ता या अवेळी तो माणूस ती शवपेटी इतक्या तातडीने का बरं घेऊन गेला? रातोरात ती शवपेटी वाहून नेण्याचं त्याला काय कारण? त्याच्या मनात विचार आले. गच्चीमधून आपल्या खोलीत येत तो आपल्या बिछाण्यावर आडवा झाला. बराच वेळ त्याला झोप आली नाही. शवपेटी वाहून नेणाऱ्या त्या हातगाडीवाल्याचं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तरळत होतं
आणि त्याचेच विचार डोक्यात पिंगा घालत होते. अखेर केव्हा तरी त्याचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या यजमान मित्रासमवेत नाश्ता घेत असताना लॉर्ड डफरीननं आदल्या रात्री पाहिलेल्या त्या विचित्र प्रसंगाचा उल्लेख केला. काल रात्री मला झोप येत नव्हती म्हणून मी बराच वेळ जागा होतो, तो म्हणाला. मध्यरात्रीनंतर बाहेरची मोकळी हवा खावी म्हणून मी खोलीलगतच्या गच्चीत जाऊन उभा राहिलो. तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसलं. समोरच्या कुरणामधून एक माणूस हातगाडी ढकलत आला. त्याच्या हातगाडीवर एक शवपेटी होती. हवेलीच्या समोरच्या रस्त्यावरून तो माणूस शहराच्या दिशेने निघून गेला. शवपेटी वाहून नेणारा माणूस? त्याच्या मित्रानं आश्चर्यानं विचारलं. हो ना, मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला. गावात कोणी मरण पावलंय का? लॉर्ड डफरीननं त्याला विचारलं. छे, गावात तर कोणाचा मृत्यू झालेला नाही, आणि असला तरी अंत्यविधीची सगळी व्यवस्था गावातच आहे. मग असल्या आडप्रहरी शवपेटीसारखी वस्तू उगीच कोण वाहून नेईल? मलाही त्याबद्दलच तर नवल वाटतंय. छट, तुला काहीतरी भास झाला असेल. नाही रे, तो भास नव्हता. चांगली जाग असताना मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी ती घटना पाहिली. तुझ्या शेतवाडीच्या टोकाला असलेल्या वृक्षराजीतून तो माणूस आला आणि या समोरच्या रस्त्यावरून शहराकडे निघून गेला. काल रात्री पौर्णिमेचं स्वच्छ चांदणं होतं. त्या प्रकाशात त्याच्या हातगाडीवरची लांबट आकाराची शवपेटी मला अगदी स्पष्ट दिसली. मी त्या माणसाला पण अगदी नीट पाहिलं. एखाद्या स्थानिक शेतमजुरासारखाच दिसत होता तो. अरे, इथे दिवसा शेतीवाडीची कामं करायला मजूर मिळत नाहीत, मग अपरात्री कोण कडमडायला येईल? आणि ते सुद्धा शवपेटीसारखी वस्तू घेऊन. हां, हे बघ, मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय. हवं तर आपण असं करू, तुझ्या शेतवाडीवर जे मजूर कामाला आहेत ना, त्यांनाच याबद्दल विचारू. ते कदाचित याबद्दल काहीतरी सांगू शकतील. माझी काही हरकत नाही. माझ्या शेतावर राबणारी माणसं आणखी थोड्या वेळात येतीलच. तू विचार त्यांना. पण मला तरी वाटतं की तुला काल जे काही दिसलं ना, तो भासच असावा. दिवस वर आल्यानंतर काम करणारे कामगार आले. लॉर्ड डफरीनच्या मित्रानं त्यांना हवेलीच्या व्हरांड्यात बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला, माझ्या या पाहुण्या मित्रानं काल रात्री एक विचित्र प्रकार पाहिला. त्याची हकीकत तो स्वतःच सांगतोय, ते ऐका. लॉर्ड डफरीननं आदल्या रात्री पाहिलेली ती विलक्षण घटना त्या कामगारांना सांगितली. त्याची हकीकत पूर्ण झाल्यानंतर कामगारांच्या म्होरक्यानं ग्रामीण भाषेत त्याला विचारलं, शवपेटी वाहून नेणारा माणूस, आणि तो पण रातच्या वक्ताला? छ्या छ्या, शक्यच नाही साहेब. अहो, साधं सामान व्हायचं झालं तर दिवसा पण कोणी तयार होत नाही, मग शवपेटी, आणि ती पण मध्यरातच्या टायमाला? छ्या, शक्यच नाही बघा. हो हो, शवपेटी वाहून नेणारा माणूस मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिला. चांगला तुमच्यासारखाच शेतमजूर होता तो. अहो साहेब, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल बघा. आता रातच्या पाऱ्याला शवपेटीसारखी वस्तू घेऊन शेतीवाडीच्या वावरातून कोण येईल? मी पण तेच म्हणतोय. आणि मला जे काही दिसलं ना, तो भास नव्हता. पूर्ण जागा असताना ती घटना मी अगदी स्पष्टपणे पाहिली. आखरीतच म्हणायचं की हे, इतर शेतमजूर म्हणाले. हो, आखरीतच आहे म्हणून तर मी तुम्हाला विचारतोय. त्या माणसाला पण मी चांगलं पाहिलं. त्याचा चेहरा लांबट आणि निमुळता होता. मुख्य म्हणजे त्याचं नाक अगदी सरळ धरधरीत होतं. या वर्णनाचा एखादा मजूर आहे का तुम्हा कोणाच्या पाहण्यात? त्यावर सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. साहेब, या भागातले सगळे मजूर माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत, पण तुम्ही म्हणता तसा दिसणारा इसम माझ्या पाहण्यात नाही, कामगारांचा म्होरक्या म्हणाला. लॉर्ड डफरीननं त्याच्या इतर साथीदारांना विचारलं,
परंतु तसल्या वर्णनाचा कोणी माणूस आपल्याला ठाऊक नसल्याचं ते सर्वजण म्हणाले. इतकंच नव्हे तर त्या विलक्षण घटनेचं समाधानकारक स्पष्टीकरणही कोणाला देता आलं नाही. बघ, मी तुला म्हटलं नव्हतं की तुला भास झाला असेल म्हणून. अरे, असली काहीतरी चमत्कारिक गोष्ट इथे दिवसासुद्धा घडत नाही, मग रात्रीची तर बातच सोड, यजमान मित्र म्हणाला. त्या सगळ्यांचं ते बोलणं ऐकून लॉर्ड डफरीन बुचकळ्यात पडला. आपण काल रात्री मध्यरात्री जे काही पाहिलं तो भासच असेल का, असं त्यालाही आता वाटू लागलं. पण त्याचं मन काही ती गोष्ट भास म्हणून सोडून द्यायला तयार होईना. होता होता त्याची रजा संपली. आपल्या मित्राचा पाहुणचार घेतल्यानंतर लॉर्ड डफरीन पुन्हा पॅरिसला परतला आणि आपल्या पदावर रुजू झाला. लवकरच तो कामाच्या एवढ्या व्यापात गुंतून गेला की मित्राच्या घरी पाहिलेल्या त्या विलक्षण घटनेचं त्याच्या ध्यानातही राहिलं नाही. पुढे काही दिवसानंतर तर त्याच्या कार्यव्यस्त मनातून तो विषय कायमचा विस्मरणाआड गेला. त्यानंतर 2 महिन्यानंतर पॅरिसच्या कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये एक मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. लॉर्ड डफरीन आणि त्याची पत्नी या दोघांनाही या समारंभाचे आमंत्रण होते. मोठमोठी उच्चपदस्थ मंडळी या समारंभाला हजर होती. डफरीन दाम्पत्यही या समारंभाला हजर राहण्यासाठी कॉन्टिनेंटल हॉटेलवर पोचलं. अनेक मजले असलेलं हे हॉटेल अतिशय भव्य होतं. या हॉटेलच्या इमारतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात एक मोठी लिफ्ट बसवलेली होती. लिफ्ट हा प्रकार तेव्हा अगदी नवीनच होता, त्यामुळे लोकांना तिचं आकर्षण होतं. विजेवर चालणारा हा पाळणा इमारतीच्या मध्यभागातून आपोआप वर कसा जातो याचंच लोकांना नवल वाटत असे. आपल्या आलिशान मोटारीतून उतरून लॉर्ड डफरीन आणि त्याची पत्नी या दोघांनी कॉन्टिनेंटल हॉटेलच्या इमारतीच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. हॉटेलच्या लॉबीमध्ये समारंभासाठी आलेले पुष्कळ लोक जमले होते. स्वागत समारंभानिमित्त असलेला खाण्याचा कार्यक्रम हॉटेलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात होता. तळमजल्याच्या लॉबीत जमलेल्या निमंत्रितांना लिफ्टनं वर नेण्यासाठी एक स्ट्युअर्ड अदबीनं पुढे झाला आणि त्याला लिफ्टकडे घेऊन जाऊ लागला. अन्य काही लोकांबरोबर डफरीन दाम्पत्यही लिफ्टकडे निघालं. ती उभयता लिफ्टपाशी पोचली. लिफ्टच्या अंतर्भागात काही लोक उभे राहून स्त्री पुरुषांचा तो समूह कुतूहलानं लिफ्ट निरखत होता. डफरीन दाम्पत्य लिफ्टमध्ये शिरण्यासाठी पुढे झालं. ती दोघं आता लिफ्टमध्ये प्रवेश करणार इतक्यात लॉर्ड डफरीननं आपल्या पत्नीचं मनगट घट्ट धरलं आणि तो एकदम मागे झाला. त्याच्या या कृतीचा त्याच्या पत्नीला काही बोध होईना. ती संभ्रमित नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तेव्हा तो तिला म्हणाला, लिफ्टमध्ये बरीच गर्दी दिसते, आपण दुसऱ्या फेरीत जाऊ. पत्नीचा हात धरून लिफ्टपासून तो बाजूला झाला. लिफ्टमध्ये गर्दी असल्याचं निमित्त त्यानं पत्नीला सांगितलं होतं, पण त्या लिफ्टमध्ये न शिरण्यामागचं खरं कारण निराळंच होतं. आपल्या पत्नीसह लिफ्टमध्ये प्रवेश करण्याच्या बेतात तो होता, त्याचवेळी ती लिफ्ट चालवणाऱ्या ऑपरेटरकडे त्याचं लक्ष गेलं होतं आणि त्याला पाहताच तो एकदम चपापला होता. लिफ्टच्या ऑपरेटरला पाहताच लॉर्ड डफरीननं एकदम दचकावं आणि चमकून मागे सरावं असं एवढं घडलं तरी काय होतं. मोठा विलक्षणच प्रकार घडला होता. काही आठवड्यापूर्वी बॅलिनबोर या शहरात आपल्या मित्राच्या शेतीवाडीवर विश्रांतीसाठी म्हणून तो गेला होता. तेव्हा पौर्णिमेच्या त्या चांदण्या रात्री शवपेटी वाहून नेणारा जो माणूस त्यानं पाहिला होता, थेट अगदी तसाच हा लिफ्ट ऑपरेटर होता. शवपेटीवाल्या त्या विलक्षण माणसासारखाच लांबट निमुळता चेहरा, धरधरीत सरळ नाक, सडसडीत देह, सगळ्या गोष्टी अगदी तंतोतंत जुळत होत्या. दोघांमध्ये विलक्षण साम्य होतं आणि म्हणूनच त्या लिफ्ट ऑपरेटरला पाहताच लॉर्ड डफरीन एकदम चपापला होता.
भयाची एक थंड शिरशिरी त्याचा उभा देह कापत गेली होती. काहीतरी विचित्र आणि अनामिक अशी संवेदना त्याला अकस्मात जाणवली होती आणि त्या लिफ्टमध्ये प्रवेश न करताच गर्दीचं निमित्त सांगून आपल्या पत्नीसह तो मागे सरला होता. लॉर्ड आणि लेडी डफरीन मागे सरकताच लिफ्टमधल्या त्या ऑपरेटरनं बाहेरचं आणि लिफ्टचं अशी दोन्ही लोखंडी दारं बंद करून घेतली आणि कळ दाबली. त्याबरोबर ती प्रशस्त लिफ्ट वर जाऊ लागली. काही क्षणातच ती आतल्या लोकांसह दृष्टीआड झाली. लॉर्ड डफरीन आपल्या पत्नीसह तिथल्या हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. काही एका विलक्षण बेचैनीनं त्याला घेरून टाकलं होतं. काहीतरी विपरीत प्रकार घडणार आहे अशी विचित्र भावना त्याला राहून राहून होत होती. मंद गुणगुणणारा आवाज करत ती लिफ्ट मजल्यामागून मजले पार करत वर चालली होती. ती बरीच वर पोचली होती. त्याच वेळी अकस्मात तिला वर ओढून नेणाऱ्या लोखंडी तारांचा मोठा कचकचाट झाला. हा कचकचाट इतक्या मोठ्यानं झाला होता की तळमजल्यावरल्या लॉबीतल्या लोकांना देखील तो ऐकू गेला. तो आवाज ऐकताच लॉर्ड डफरीनही चपापला आणि भयचकित मुद्रेने त्या दिशेला पाहू लागला. दुसऱ्या क्षणी त्या तारा तडातड तुटल्या आणि लिफ्टचा पाळणा प्रचंड वेगानं वरून जो सुटला तो कानठळ्या बसवणारा आवाज करत खाली कोसळला. तळमजल्याच्या मोकळ्या शाफ्टमध्ये येऊन तो आदळला तेव्हा इतका प्रचंड धडाका झाला की त्यानं कॉन्टिनेंटल हॉटेलची इमारत हादरली. अनपेक्षितपणे उद्भवलेल्या त्या संकटामुळे नि प्राणभयामुळे लिफ्टमधल्या स्त्री पुरुषांनी मोठमोठ्यानं किंकाळ्या मारल्या, पण लॉबीतल्या लोकांना त्यांचा आवाज गुदमरून यावा तसा दबल्यासारखा ऐकू आला. अतिशय वेगानं हा सगळा प्रकार घडून गेला. लिफ्टला तो भयानक अपघात होताच लॉबीतले लोक एकदम तिकडे धावले. लॉर्ड आणि लेडी डफरीन ही दोघंही तिथे गेली. वरून वेगानं खाली आदळलेली ती लिफ्ट खालच्या मोकळ्या जागेत विचित्रपणे अडकून बसली होती. तिच्यात अडकलेल्या आणि जखमी झालेल्या स्त्री पुरुषांच्या विव्हळण्याचा किंचाळण्याचा एकच हल्लकल्लोळ खालून ऐकू येत होता. लिफ्टला अपघात झाल्याचं कळताच हॉटेलच्या व्यवस्थापकांनी तातडीने फायर ब्रिगेडला फोन केला. मोठ्याने घंटा वाजवत अवघ्या काही मिनिटातच फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी येऊन थडकल्या. फायर ब्रिगेडचे जवान त्वरेनं कामाला लागले. एका मजबूत यारीच्या सहाय्यानं लिफ्टचा कोसळलेला पाळणा त्यांनी अगदी हळूहळू वर ओढून काढला. पाळण्याचा जवळजवळ चुराडाच झाला होता. आत अडकलेल्या लोकांची मग त्यांनी क्रमाक्रमानं सुटका केली. जवळजवळ सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात इजा झाली होती. काही जणांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. परंतु सुदैवाची गोष्ट म्हणजे सगळी जिवंत होती. फक्त त्या लिफ्टचा ऑपरेटर मात्र त्या अपघातात ठार झाला होता. भयविस्फारित नेत्रांनी लॉर्ड डफरीननं तो प्रकार पाहिला आणि आपल्या पत्नीचा हात घट्ट धरत तो म्हणाला, हे असं काहीतरी विपरीत घडणार असं मला वाटलंच होतं. या संकटाची पूर्वसूचना मला अगोदरच मिळाली होती. लिफ्टच्या या ऑपरेटरला बॅलिरोब गावात एका मध्यरात्री मी शवपेटी वाहून नेताना पाहिलं होतं. तुम्ही या माणसाला पाहिलं होतं आणि ते पण मध्यरात्री शवपेटी वाहून नेताना? लेडी डफरीननं भयचकित मुद्रेनं त्याला विचारलं. हो, असं म्हणून लॉर्ड डफरीननं बॅलिनरोब गावात पाहिलेली ती विलक्षण घटना तिला सविस्तर सांगितली. तो अजब वृत्तांत तो सांगत होता तेव्हा तिथे हजर असलेल्या लोकांचा मोठा घोळका त्याच्याभोवती जमला होता. ती बातमी टिपण्यासाठी आलेले काही वार्ताहरही त्या घोळक्यात होते. लिफ्टच्या अपघातात ठार झालेल्या त्या ऑपरेटरचं रहस्य तर फारच विलक्षण होतं. पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा, त्याचं नाव पत्ता मिळू शकला नाही. हे गूढ तर फारच घोटाळ्यात टाकणारं होतं.
2 वेगवेगळ्या ठिकाणांवर आपल्याला दिसलेला तो रहस्यमय माणूस कोण होता याबद्दल लॉर्ड डफरीन यालाही फार उत्सुकता होती. पॅरिस तसंच बॅलिनरोब गावात त्याच्या नावपत्त्याचा शोध घेण्यात यावा अशी विनंती त्यानं पॅरिसच्या कमिशनरला केली. तेव्हा स्थानिक कचेरीत त्याची ओळख पटवू शकणाऱ्या कागदपत्रांचा शोध घेण्यात आला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याची ओळख पटवणारे कागदपत्र त्या कचेरीतून नाहीसे झालेले असल्याचं त्या तपासात आढळलं. ते कागदपत्र कसे नि कुठे नाहीसे झाले हे कुणालाच कधीच कळू शकलं नाही. बॅलिनरोब गावातही त्यासंबंधी तपास घेण्यात आला, पण तिथे देखील त्याचा काही ठावठिकाणा लागू शकला नाही. तो रहस्यमय माणूस आपल्या मृत्यूभोवती देखील रहस्याचं वलय ठेवून गेला. तो विलक्षण माणूस कोण होता? लॉर्ड डफरीनला तो बॅलिनरोब गावात चांदण्या रात्री का दिसला? मध्यरात्रीच्या आडवेळेला तो ती शवपेटी का वाहून नेत होता? त्या शवपेटीद्वारे त्याने लॉर्ड डफरीनला त्याच्यावर येणाऱ्या आगामी संकटाची पूर्वसूचना दिली होती काय? लिफ्ट ऑपरेटर म्हणून पॅरिसच्या कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तो कसा दाखल झाला? तिथे हजर राहून त्याला लॉर्ड डफरीनला सावध करायचं होतं काय? या सगळ्या प्रश्नांचा उलगडा कधीच होऊ शकला नाही. बॅलिनरोब गावी चांदण्या रात्री दिसलेलं ते दृश्य म्हणजे भास नव्हता याची खात्री मात्र लॉर्ड डफरीनला झाली. या शवपेटीद्वारे त्याने आपल्याला सावध तर केलंच, पण स्वतःचा मृत्यूसंकेतही दिला अशी एकंदर लॉर्ड डफरीनची धारणा झाली. मात्र 2 ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात त्याला आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या त्या रहस्यमय माणसाचं गूढ कायमचं अंधारातच राहिलं.